Second name is heredity and evolution. So what is meant by heredity? Heredity means transmission of character from one generation to another generation, called as heredity. And what is meant by evolution? A gradual change of organism over a long distance. It is called as evolution. A gradual change in living organism. It is called as evolution. आणि त्याला खूप वेळ लागत असतो. It takes more times. तर आज काय बघणार आहे आपण बघा. सुरुवातीला आपण इव्होल्यूशनची डेफिनेशन बघितली, सम एव्हिडन्सेस बघितले. आवर नेक्स्ट पॉइंट इज डार्विन्स थिअरी ऑफ इव्होल्यूशन. यस्टरडेच्या लेक्चरला आपण इव्होल्यूशन मध्ये काय शिकलो होतो की इनिशियली ओशियन होता. ओशियन मध्ये प्रोटोप्लाझम तयार झालं. ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मटेरियल होतं. ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मटेरियल पासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाला. युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर पासून ऑल ऑर्गॅनिझम्स फॉर्म झाले. हे आपण जनरल बघितलं होतं. पण सायंटिस्ट डार्विन गिव्स फर्स्ट थेअरी. पहिली थेअरी त्यांनी इव्होल्यूशनची दिलेली आहे. तर त्या इव्होल्यूशनच्या थेअरी त्यांनी कशी दिलेली आहे? इट कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट प्लांट स्पेसिस. त्यांनी काय केलं? प्लांट्स आणि ॲनिमलच्या स्पेसिसचा अभ्यास केला. खूप अशा स्पेसिसचा अभ्यास केला. तर त्याने काय केलं? ह्या स्पेसिस वरती एक बुक पब्लिश केलं. त्या बुकचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेसिस. त्याने काय केलं? कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट प्लांट्स अँड ॲनिमल्स. खूप अशा स्पेसिस त्याने ऑब्झर्व केल्या आणि त्याने एक बुक पब्लिश केलं ओरिजिन ऑफ स्पेसिस. तर तो काय म्हणतो? ऑर्गॅनिझम्स, न्यू ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस प्रोफिशियली. प्रोफिशियली मीन्स आपोआप तयार होत असतात. प्रोफिशियली मीन्स आपोआप तयार होत असतात. तर याच्यामध्ये नॅचरल सिलेक्शन इज मोर इम्पॉर्टंट. ड्युरिंग द इव्होल्यूशन नॅचरल सिलेक्शन इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे कोणत्या पण स्पेसिस तयार होत नाही, नेचर सिलेक्ट करतो त्यांना. फक्त ह्याच स्पेसिस काय झाले पाहिजे? यांचंच इव्होल्यूशन झालं पाहिजे. फक्त पर्टिक्युलर स्पेसिसचं इव्होल्यूशन झालं पाहिजे आणि ज्या स्पेसिसचं इव्होल्यूशन होणार नाही किंवा ज्या सस्टेन करणार नाही त्या डिमिनिश होतील, म्हणजे त्या रिमूव्ह होतील. म्हणजे फक्त नेचर जेवढ्या सिलेक्ट करेल तेवढ्या स्पेसिसचं इव्होल्यूशन होईल. आणि नेचरमध्ये जेवढे ऑर्गॅनिझम फिट होतील त्यांचंच इव्होल्यूशन होणार आहे. जे फिट होणार नाही ते डिसअपिअर होतील. एक्झाम्पल डायनासोर हा नेचरमध्ये फिट झाला नाही, एन्व्हायरमेंटमध्ये त्यावेळेस फिट झाला नाही, त्यामुळे तो कसा झाला? डिसअपिअर झाला. त्यामुळे तो काय म्हणतोय? सिलेक्टिव्ह ऑर्गॅनिझम परफॉर्म रिप्रोडक्शन. त्यामुळे काय होतं? सिलेक्टिव्ह ऑर्गॅनिझम्स काय करतात? रिप्रोडक्शन परफॉर्म करतात. त्यामुळे त्यांची संख्या वाढत जाते. अशा प्रकारे इव्होल्यूशन होतं. काय काय पॉइंट्स आहे बघा. त्याने काय केलं? इट ऑब्झर्व स्पेसिस ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. He published a book, Origin of Species. It says that organisms produce proficiently. Its main observation is natural select some species. These organisms only fit in environment and they perform a reproduction. But this Darwin theory has some drawbacks. These drawbacks are only natural selection is not responsible for evolution. म्हणजे फक्त नॅचरल सिलेक्शनच इव्होल्यूशन साठी रिस्पॉन्सिबल नाही, बाकीचे पण फॅक्टर असतात. सेकंड, इट डज नॉट एक्सप्लेन युजफुलनेस और युजलेस ऑर्गन्स. त्यांनी वेस्टिजियल ऑर्गन, विजडम टीथ असे फिनॉमिना त्यांनी एक्सप्लेन केलेले नाही. दिस इज ए ड्रॉबॅक. अँड इट डज नॉट एक्सप्लेन स्लो चेंजेस. म्हणजे त्यांनी फक्त थेरॉटिकल सांगितलं पण त्यांनी स्लोली चेंजेस कसे झालेले आहेत हे एक्सप्लेन केलं नाही. म्हणजे मॅमल्स पासून बर्ड कसे तयार झाले हे एक्सप्लेन केलं नाही. त्याने फक्त सांगितलं की मॅमल्स पासून बर्ड तयार झाले, पण कसे तयार झाले हे त्याने एक्सप्लेन केलेलं नाही. दिस इज अ डार्विन थिअरी ऑफ इव्होल्यूशन. दिस इज द फर्स्ट थिअरी. इट इज मेन सायंटिस्ट अबाउट इव्होल्यूशन. याचं पूर्ण एक टोटल बुक्स आहे, डार्विन थिअरी ऑफ इव्होल्यूशन. आवर नेक्स्ट पॉइंट इज लॅमार्किझम. लॅमार्किझम हा पॉइंट, या पॉइंटला नेम कशावरून दिलेला आहे बघा. दिस फिनॉमिनॉन एक्सप्लेन बाय और इन्व्हेस्ट बाय सायंटिस्ट लॅमार्क. तर लॅमार्क सायंटिस्ट काय सांगतो बघा. तर डार्विन काय सांगतो की जे ज्याचं नॅचरल सिलेक्शन आहे त्यांचंच इव्होल्यूशन झालेलं आहे. तर लॅमार्क काय सांगतो बघा. फॉर इव्होल्यूशन मॉर्फोलॉजिकल चेंजेस आर रिक्वायर्ड. मॉर्फोलॉजिकल मीन्स एक्सटर्नल.
morphological changes are required. For evolution morphological changes are required. त्याच्यामध्ये त्याने एक्सप्लेन काय केलं की ऑर्गॅनिझमची ऍक्टिव्हिटी ऑर लेझीनेस ही इव्होल्युशन साठी रिस्पॉन्सिबल असते. सपोज तो ऑर्गॅनिझम खूप ऍक्टिव्ह आहे तर त्याचं इव्होल्युशन वेगळ्या प्रकारे होईल. तो जर समजा लेझी तर त्याचं इव्होल्युशन वेगळ्या प्रकारे होईल. हेन्स इव्होल्युशन इज रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्टिव्हनेस ऑर लेझीनेस. तर त्याने काय एक्सप्लेन केलं, यूज आणि डिसयूज ऑफ ऑर्गन त्याने एक्सप्लेन केलेलं आहे. आता याच्यामध्ये त्याने एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल, जिराफ. वी नो जिराफ. The neck of giraffe is long. The neck of giraffe is long. Why this is long? Because it has used to eat a leaves of tall trees. तो काय करतो, टॉल जे ट्रीज असते त्याच्या लीव्स खाण्यासाठी त्याची मान कशी आहे, उंच आहे. म्हणजे ती मान काय अचानक उंच झालेली नाही, प्रत्येक जनरेशनला काय होत गेली, ती वाढत गेली. आणि आता सर्टन शेडला ती खूप उंच झालेली आहे कारण त्याचं फूड मटेरियल काय आहे, टॉल ट्री. हेच नेक ऑफ जिराफ इज लॉंग. एक एक्झाम्पल दिलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल, शोल्डर ऑफ आयर्न स्मिथ. आपण लोखंडी वस्तू तयार करणारे माणसं बघतो ना, तर त्यांचे शोल्डर हे स्ट्रॉंग असतात. का स्ट्रॉंग असतात? बिकॉज हॅमरिंग इफेक्ट. ते काय करत असतात, लोखंडावरती घावत असतात ना, त्यामुळे त्यांचे शोल्डर कसे होतात, स्ट्रॉंग. म्हणजे हॅमरिंग त्यांचं काम आहे म्हणून त्यांचे शोल्डर कसे झाले, स्ट्रॉंग झाले. दिस इज ए मॉडिफिकेशन. मॉर्फॉलॉजिकल चेंजेस झाले. सुरुवातीला नव्हते पण नंतर काय झाले, चेंजेस झाले, कामामुळे चेंजेस झाले. थर्ड, विंग्स ऑफ ऑस्ट्रिच अँड इमू. आता ऑस्ट्रिच आणि इमू आपल्याला माहिती, तर त्यांचे विंग्स हे वीक असतात, ते हवेमध्ये उडू शकत नाही जास्त. ते वीक का असतात? कारण ते त्यांच्या विंगचा वापर करत नाही. ते जास्त करून काय जमिनीवरती चालतात, त्यामुळे जास्त वापरत नाही म्हणून ते विंग्स काय झाले, वीक झाले. जर ते विंगचा वापर करत असते तर विंग्स कसे झाले असते, स्ट्रॉंग. अदर बर्ड्स त्यांचे विंग्स कसे असतात, स्ट्रॉंग, कारण त्यांचा यूज असतो. आपण बघा, जर ब्रेन यूज केला तर आपला ब्रेन फास्ट होतो आणि जर ब्रेन यूज केला नाही तर ब्रेन वरती काय येतो, गंज चढतो. सेम एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल, लेग्स ऑफ बर्ड्स अँड डक्स. आता असे काही बर्ड्स आहेत, त्याचे एक्झाम्पल स्वॅन अँड डक्स. तर आता डक्स काय करतो, चालण्यासाठी सुद्धा वापरतो आणि स्विमिंग साठी सुद्धा वापरतो. कारण ते कशामध्ये असतात, पाण्यामध्ये राहतात ना, म्हणजे त्यांनी मॉडिफिकेशन केलं, चालण्यासाठी सुद्धा वापरायचे आणि पोहण्यासाठी सुद्धा वापरायचे. म्हणजे ही इव्होल्युशन झाली. सुरुवातीला डक्सला लेग्स का दिलेले होते नेचरने, फक्त चालण्यासाठी, पण त्याने काय केलं, पाण्यामध्ये पोहण्यासाठी सुद्धा त्याचा यूज केला. नेक्स्ट, स्नेक्स. आता स्नेक्स हॅज नो लेग्स. स्नेक्स हॅज नो लेग्स बिकॉज इट हॅज बरोईंग इफेक्ट. म्हणजे त्याला बिळामध्ये जायचं असतं ना, त्यामुळे अडचण होऊ नये म्हणून नेचरने काय केलं, त्याने लेगचा वापर केला नाही, त्यामुळे ते लेग्स कसे झाले, डिसअपियर झाले. म्हणजे याच्यावरून काय घ्यायचंय, जर ऑर्गन यूज केले तर ते युजफुल असतात आणि जर यूज केले नाही तर ते काय होऊन जातात, डिसअपियर होऊन जातात. हे कोणी एक्सप्लेन केलेले आहे, लॅमार्क नावाच्या सायंटिस्टने, आणि याला म्हणायचं लॅमार्किझम. तर त्याला सिम्पली एक भाषेमध्ये काय म्हणलं जातं बघा, ॲक्वायर कॅरेक्टर ऑफ इनहेरिटन्स. ॲक्वायर म्हणजे आपण ॲक्वायर केलेले, अगोदरचे नाही. ॲक्वायर कॅरेक्टर ऑफ इनहेरिटन्स म्हणजे एक जनरेशन काही कॅरेक्टर ॲक्वायर करणार आहे, ते पुढे कॅरेक्टर जाणार आहे पुढच्या जनरेशनमध्ये. म्हणजे अशा प्रकारे कॅरेक्टर वन जनरेशन टू अदर जनरेशन जाणार आहे. अशाच प्रकारे डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन. नेक्स्ट पॉइंट इज ह्युमन इव्होल्युशन. तर आता आपण इव्होल्युशन मध्ये काय बघितलं की ओशियन मध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, मल्टीसेल्युलर पासून अदर ॲनिमल्स फॉर्म झाले. आता पर्टिक्युलरली आपल्याला ह्युमन इव्होल्युशन बघायची. फक्त कसली इव्होल्युशन बघायची, ह्युमन. तर आता ह्युमन इव्होल्युशन कशापासून झालेली आहे ते वन बाय वन बघणार आहे आपण. तर अप्रॉक्सिमेटली 7 crore years ago, 7 crore years ago, मंकी लाईक ॲनिमल्स, म्हणजे मंकी पण नाही काय, आता मंकी लाईक ॲनिमल, त्यावेळेस डायनासोर्स डिसअपियर झालेले होते. ॲट 7 crore years ago, मंकी लाईक ॲनिमल व्हेन डायनासोर्स डिसअपियर. तर हे मंकी लाईक ॲनिमल्स हे काय डायरेक्टली आलेले नसणार, हे पण कशापासून तयार झालेले असणार आहे, दे आर फ्रॉम देअर अँचेस्टर, दे आर फ्रॉम देअर अँचेस्टर. त्यांच्या अँचेस्टर पासून मंकीज लाईक ॲनिमल तयार झालेले.
तर ते मंकीज लाईक ॲनिमल. तर नेक्स्ट टाइम काय झालं त्यांचं, आफ्टर 7 crore इयर्स टेल ऑफ मंकीज डिसअपियर. टेल ऑफ मंकीज डिसअपियर. आता इथे फक्त टेल डिसअपियर झालेली आहे. आफ्टर दॅट देअर ब्रेन डेव्हलप. आफ्टर ए टाइम ब्रेन डेव्हलप अँड एनलार्ज हँड ॲपे लाईक ॲनिमल. तर ॲनिमल काय झालं, ब्रेन डेव्हलप झाला, त्याचे हँड लॉंग झाले आणि ॲपे लाईक ॲनिमल म्हणजे थोडासा इरिट झाला. नंतर रिमेनिंग ॲपे लाईक गोस्ट इन आफ्रिका. म्हणजे काहींचे काय झालं, ब्रेन डेव्हलप झाला, काहींचे इनलार्ज हँड झाले आणि बाकीचे जे राहिलेले आहेत तर ते लिव्ज इन आफ्रिका. आपण त्यांना काय म्हणतो, गोरिला अँड चिंपांजी. तर त्याचा इयर किती आहे, 2.5 crore इयर्स. म्हणजे सिक्वेन्स कशी आहे बघा, 7 crore इयर्स मंकी लाईक ॲनिमल, 4 crore इयर्स टेल ऑफ डिसअपियर, 2.5 brain develop, hand large. After that, these animals use hand for eating. ते animal काय करतात, तर they use hands for eating. इथपर्यंत आलेलं आहे. आफ्टर तर त्यांना काय म्हणायचं बघा, रॅमॅथायथिकस ॲपे त्यांचं नेम. तर किती एज किती बघा त्यांचं, 40 lakh इयर्स. 40 lakhs इयर्स. तर ते कसे, मोर इंटेलिजंट. They are more intelligent than these organisms. तर ते मोर इंटेलिजंट झाले. नंतर त्यांचं नेम काय पडलं, होमो. आपण होमो सॅपियन वगैरे म्हणतो बघा, तर त्यांना फक्त काय म्हणायचे, होमो. तर किती काळ आहे तो, 20 lakh इयर्स. आणि ती कशी, स्किल आहे. ते ह्युमन्स कसे आहेत, स्किल आहे. तर ते वॉकिंग करतात आणि इरेक्ट पोझिशन मध्ये चालतात. म्हणजे काय झालं, त्यांचा पाठीचा जो कान आहे तो कोणत्या पोझिशनला आला, इरेक्ट पोझिशनला आला आणि ते चालतात, अपराईट मॅन. तर तो कालखंड किती आहे, 1 lakh इयर्स. नंतर त्यांचं नेम होमो सॅपियन्स. तर तो कालखंड किती आहे, 50,000 इयर. आणि यांनाच काय म्हणलं जातं, नेदरलँड मॅन म्हणलं जातं. तर ते काय करतात, ॲग्रिकल्चर कधी शिकले, ॲट 10,000 इयर ॲगो. आफ्टर दॅट they lived in a society 5,000 years ago. They live in modern society 4,000 years and 20 years they live in modern industry and society. This is a human evolution. अशा प्रकारे ह्युमन इव्होल्युशन झालेली आहे. लक्षात ठेवा चांगलं. Our chapter name is heredity and evolution. तर आता आपण याच्यामध्ये 1 by 1 ऑल टॉपिक्स परत एकदा बघू. तर व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी. हेरिडिटी मीन्स ट्रान्समिशन ऑफ वन कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन कॉल्ड एज हेरिडिटी. आता ही हेरिडिटी करण्यासाठी कोणते कोणते मटेरियल का रिस्पॉन्सिबल असतात, जीन्स, DNA, यालाच आपण काय म्हणतो, जेनेटिक मटेरियल. आणि RNA सुद्धा काय असतो, रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर. तर आता आपण याच्यामध्ये 3 डेफिनेशन बघितलेले आहे, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. या तिन्ही पण डिस्क्रिप्शन कसले आहे, तर जेनेटिक मटेरियल कसं तयार होतं याच्या डेफिनेशन आहे, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. फर्स्ट RNA सिंथेसिसला ट्रान्सक्रिप्शन म्हणायचं. नेक्स्ट टाइप RNA 3 टाइप्सचा असतो, mRNA, tRNA, rRNA. M means messenger RNA, T means transfer RNA and R means ribosomal RNA. After that we have studied a mutation phenomena. Mutation काय आहे, तर न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स फिक्स असते. न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स कशी असते, फिक्स. सपोज एखाद्या फ्रॅगमेंट मध्ये जर चेंज झाला तर म्युटेशन होतं. म्युटेशन होतं म्हणजे काय होतं, तर कॅरेक्टर चेंज होऊन जातात. कॅरेक्टर काय होऊन जातात, चेंज. म्हणजे ऑफस्प्रिंग मध्ये चेंज होऊन जातात, याला काय म्हणायचं, म्युटेशन म्हणायचं. नेक्स्ट पॉइंट, इव्होल्युशन. इव्होल्युशनची डेफिनेशन काय आहे, ग्रॅज्युअल चेंज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर ए लॉंग इयर ऑर टाइम. इट इज कॉल्ड एज इव्होल्युशन. आता हे इव्होल्युशन मध्ये आपण काही इव्हिडन्सेस बघणार आहे. कोणते कोणते इव्हिडन्सेस. फर्स्ट, मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस. मॉर्फोलॉजी मीन्स एक्सटर्नल बिहेवियर. मॉर्फोलॉजी मध्ये 3 एक्झाम्पल्स ॲनिमल्सचे बघितले, 3 एक्झाम्पल प्लांट्सचे बघितले. तर त्याच्यामध्ये आपण सिमिलरिटी बघितली. त्या सिमिलरिटीवरून काय समजलं आपल्याला, दीज ॲनिमल्स ऑर प्लांट आर
फ्रॉम कॉमन एन्सेस्टर. ते कशापासून तयार झालेले आहे? कॉमन एन्सेस्टर पासून. सेकंड बघितलं आपण एव्हिडन्सेस, एनाटॉमिकल एव्हिडन्सेस. एनाटॉमी मीन्स एक्सटर्नल बिहेवियर, इंटरनल बिहेवियर. तर इंटरनल बिहेवियर मध्ये आपण 4 टाइप्सचे बोन बघितले. तर ते 4 बोन्स हे सिमिलर आहेत. म्हणजे आवर कन्क्लुजन इज दे आर डिराइव्ड फ्रॉम कॉमन एन्सेस्टर. थर्ड एव्हिडन्सेस, paleontological evidences. Paleontology means study of fossils. In ancient year, due to earthquake, volcano, the organism gets buried in the earth. Hence, they create a fossils. त्यांचे fossils तयार झाले. फॉसिल वरून आपण सुद्धा काय सांगू शकतो की सजीवांची ही उत्क्रांती झालेली आहे, यांची इव्होल्युशन झालेली आहे. तर या पॅलेंटॉलॉजी मध्येच कार्बन डेटिंग एक पॉइंट आहे. तर कार्बन डेटिंगने काय करू शकतो आपण? ओल्ड जे ऑब्जेक्ट आहे, ओल्ड ज्या वस्तू आहेत त्यांचा आपण एज कॅल्क्युलेट करू शकतो. कारण C14 हा रेडिओ ऍक्टिव्ह असतो आणि C14चं कन्व्हर्जन C12 मध्ये होत असतं. त्यावरून आपण एज कॅल्क्युलेट करू शकतो. दिस कन्सेप्ट वॉज इंट्रोड्यूस्ड बाय विलार्ड लिव्ही. Hence they use a Nobel Prize. Our fourth example is vestigial evidences. Fourth evidence is vestigial evidences. What is mean by vestigial organs? The organ which are not in use, they disappear. ते काय होऊन जातात? Disappear. याला म्हणायचं vestigial organ. Vestigial organ मध्ये काय येतं? Tail bone, wisdom teeth, appendix and ear muscle. These are wisdom organ or vestigial organ. तर ते काय होत असतात? डिसअपिअर होत असतात. हे सुद्धा एव्हिडन्सेस आहेत. आवर नेक्स्ट एव्हिडन्सेस इज एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. हा एम्ब्रियो कसा असतो? सेम असतो. म्हणजे आपण त्यानुसार सुद्धा काय म्हणू शकतो की त्यांचा कॉमन एन्सेस्टर असणार आहे. परत एक कनेक्टिंग लिंक म्हणून एक एव्हिडन्सेस आहे. कनेक्टिंग लिंक काय सांगते? ते जे एनिमल्स आहे, पेरिपॅटस, लंग्स फिश, तर हे जे एनिमल आहे तर हे 2 एनिमल मधला कनेक्टिंग लिंक आहे. 2 एनिमल मधले काय आहे? कनेक्टिंग लिंक. अशा प्रकारे आपण पॉइंट बघितलेले आहे. आणि आज आपण कोणते पॉइंट बघितले? डार्विन्स थेअरी ऑफ इव्होल्युशन. डार्विन काय सांगतो? जे ऑर्गॅनिझम नेचरमध्ये सस्टेन होतात, नेचर त्यांना सिलेक्ट करतो, तेवढ्याच एनिमल्सची इव्होल्युशन होते. लॅमार्क नावाचा सायंटिस्ट काय सांगतो? एनिमल्स हे स्वतःमध्ये मॉडिफिकेशन करत असतात. ते स्वतःमध्ये काय करत असतात? मॉडिफिकेशन. आणि आपण त्याचे एक्झाम्पल बघितले, जिराफ, डक, स्नेक्स असे एक्झाम्पल बघितले. आणि लास्टली आपण बघितलं ह्युमनची इव्होल्युशन कशी झाली. ह्युमनची इव्होल्युशन ही मंकी लाईक ॲनिमल्स पासून झालेली आहे. दिस इज ए चॅप्टर फर्स्ट.